नोंदी असेल त्याला तुमची नोंदी मागेल त्या मराठ्यामध्ये मी माझी नाही असं कसं मी नाही हे सोडून द्या हे सोडून द्या आणि मंत्री असं बोलायला माणूस म्हणून बोला मी नाही लिहिले असा तुम्हीच लिहिलेली त्याला मी काय त्याच्यावर असं म्हणजे सर्वे करून नाते या नोंदीच्या आधारे बघा या नोंदीच्या आधारे मागील मिळालेलं नोंदीच्या आधारे त्या मिळालेलं मागेल त्याला नोंद मिळालं त्याला मागायचं काय करायचं काय बोलतो नातेवाईकांना त्याच्या समजा तुमच्या मिळाला होऊ शकतो चौथा शब्द सांगितलं नातेवाईक तुमचा नाही झाले 3 शब्द आता चौथा वेगळा आहे तो तुम्हाला सांगायचं या नोंदीच्या आधारे या येते या नाही त्या नोंदीच्या आधारे मागेल त्याला म्हणजे तुम्ही तुम्हाला मिळाली माझी नोंद नाही मी तुमच्या नोंदीचा आधार मारणार देणार का तुम्ही त्या नोंदीच्या आधारे मला देणार त्या नोंदीच्या आधारे मागेलच्या नोंदीच्या आधारे म्हणजे काय त्याची नोंद त्याचं मागेल नाही तुमची नोंद मिळाली माझी नाही मिळाली मी मागणारी ह्या नोंदीच्या आधारे मरा आणि मग ते तुमच्या समोर तुम्ही पाटील तुमची नोंद आहे तुम्ही मला पण द्या अहो तुम्हीच होते लिहायला ना असं तुम्ही नाही म्हणलं का जमा हे तर नव्हती 4 शब्द 4 व्हायला आहे नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवारात सर्व परिवाराचा शब्द नोंद मिळाली दुसरा आहे शब्द संबंधित नातेवाईका तिसरा शब्द आहे सरसकट ऐवजी दिलेली ही 3 शब्द आहेत तिसरा शब्द आहे सर्व रक्ताचे सगळे सोयरे तिसरा शब्द आणि चौथा आहे त्या नोंदीच्या आधारे मागेल त्या मराठा समाजात मग माही नाही नोंदीच्या आधारे या नोंदीच्या आधारे नाही मागेल त्या मराठ्याला माझी जर नोंद असेल 4 शब्द घेतलेले सरसकटला पण मी कमी म्हणलो कसं तुम्ही म्हणाल की माझं सुट्टी तुम्हाला मला पण म्हणून मला पण देऊन टाका असं सोडणार नाही ना तुम्हीच होते नाही त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते नोंदीच्या आधारे आणि बरं आता ते तर लांबच राहिला आता सगळे सोयरे धरण तयार नाही तुम्ही रक्ताची सगळे सोयरे म्हणजे तुम्हाला सांगितलं माझं आहे तर माझा जाऊ दे ते तर सोडणार आता नाही देणार ना तुम्ही माझा मुलगा मागेल त्याला आता काय हा नियम आपल्या एकट्यासाठी नाही याच्यामध्ये कोणाकोणासाठी नियमावून ही झाला नियम झाला नियम मागेल तेच मागे ठेवू शब्द जे लिहिलेलं आहे जे लिहिलेलं आहे ते 100% ठावा त्याच्याबद्दल कुठेही मागे पुढे नाही जे लिहिलेलं आहे हे पण सांगतो की समितीचा दुसरा अहवाल जरी आलेला असला तरी समिती आपण बंद केलेली आहे शेवटच्या घटकापर्यंत जो वंचित राहील त्याच्यापर्यंत पोचायचा शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे. आता परवा हैदराबादला जाऊन आले 2 दिवस हा जो विषय पसरला जातो तो तसा नाही आहे. आपल्या SES महसूलनं हैदराबादच्या SES महसूलला पत्र लिहिलं आहे आणि आज किंवा उद्या स्वतः CM साहेब त्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ते पत्र लिहिल्यानंतरच शासन टू शासन दस्तऐवज दाखवला जाणार. त्याच्यानंतर मी आता कोण भांगे ना गिरीश भाऊ बोललो ते म्हणाले की जे समिती गेली होती थोडं कम्युनिकेशन होतं सरकारबरोबर स्वतः CM साहेब पाठवले अजून त्याच्यात समिती करणारे काम तुम्ही माहिती आता इथे मोठी गप्पा झाली आता समजा तुम्ही ते एका नोंदी साधारण किती लोकांचा अंदाज आहे एका नोंदीवर किमान 70 9 मुलं मुलींना पण दोन भेटले की तुम्ही किती मागच्या पुढचे घेणं आधी 2 भेटले तुम्हाला समजा पुरावे वाढवले 6 पुरावे 14 पुरावे आम्ही नाही म्हणत नाही आता आपण म्हणतो तुम्हाला
ती त्याचा जे लिहिलेलं आहे त्याला थांबवा. जे आमच्या भोळ्यापणाने जे ठरलेलं आहे जे लिहिलेलं आहे त्याला थांबवा. बोला ना